नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल पाटील, BN अकॅडमी पुणे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेतल्या जाणाऱ्या विविध परीक्षांमध्ये मराठी व्याकरणातील काही संकल्पना विचारल्या जातात. तर त्यांच्याविषयी माहिती आपण आज थोडक्यात पाहणार आहोत. तर पहिल्यांदा आपण प्रत्यय या घटकाबद्दल माहिती पाहणार आहोत. तर परीक्षेमध्ये प्रत्यय या घटकावरती प्रश्न कशा प्रकारे विचारला जातो ते आपण अगोदर बघूया आणि त्यानंतर मग आपण त्याच्याविषयी माहिती पाहूया. तर पहिल्यांदा आपल्याला परीक्षेमध्ये विचारलं जातं की प्रत्यय म्हणजे काय. त्यानंतर प्रत्यय लागल्यानंतर जो शब्द बनतो त्या शब्दाला काय म्हणतात हे आपल्याला परीक्षेमध्ये विचारलं जातं. त्यानंतर प्रत्ययांचे काही प्रकार पडतात, जसं की विभक्ती प्रत्यय, आख्यात प्रत्यय, कृत प्रत्यय, तद्धित प्रत्यय. तर त्याच्याविषयी तुम्हाला विचारलं जातं की प्रत्यय म्हणजे प्रत्यय कुठल्या प्रकारचा आहे, म्हणजे कृत प्रत्यय आहे का, आख्यात प्रत्यय का, तद्धित प्रत्यय, ते आपल्याला विचारलं जातं. आणि त्यानंतर प्रत्ययांची भाषा कोणती आहे, म्हणजे प्रत्यय संस्कृत भाषेमधला आहे का, मराठी भाषेमधला आहे का, फारसी किंवा अरबी भाषेमधला आहे, ते आपल्याला परीक्षेमध्ये विचारलं जातं. आणि प्रत्यय लागून जो शब्द बनतो त्या शब्दाला काय म्हणतात तेही आपल्याला परीक्षेमध्ये विचारलं जातं. म्हणजे कृत प्रत्यय लागून जो शब्द बनतो त्याला काय म्हणतात, तद्धित प्रत्यय लागून जो शब्द बनतो त्याला काय म्हणतात, विभक्ती प्रत्यय लागून जो शब्द बनतो त्याला काय म्हणतात, हे सगळी माहिती आपल्याला परीक्षेमध्ये विचारली जाते. तर आता जे मी बोललोय त्या घटकांवरती जर आपण अभ्यास केला, त्या घटकांचा जर आपण व्यवस्थितपणे अभ्यास केला तर आपल्या परीक्षेतला एकही मार्क जाणार नाही. आणि परीक्षेमध्ये प्रत्ययांवरती कमीत कमी 1 ते 2 प्रश्न हमखासपणे विचारले जातात. प्रत्येक परीक्षेमध्ये 2 तरी प्रश्न हमखास विचारलेच जातात प्रत्ययांवरती. तर आपण बघूया की प्रत्यय म्हणजे काय असतं. तर प्रत्यय म्हणजे काय, शब्दाच्या पुढे, पलीकडे, नंतर, शेवटी, उजव्या बाजूला एक किंवा अनेक अक्षरे जोडली जातात त्या अक्षरांना प्रत्यय असं म्हणतात. शब्दाच्या पुढे, पलीकडे, नंतर, शेवटी, उजव्या बाजूला एक किंवा अनेक अक्षरे जोडली जातात त्या अक्षरांना प्रत्यय असं म्हटलं जातं. आणि प्रत्यय लागून तयार होणाऱ्या शब्दाला प्रत्यय घटित शब्द किंवा प्रत्यय साधित शब्द असं म्हटलं जातं. तर बघा, आता आपण समजा एक शब्द लिहिला आनंद. तर आनंद हा शब्द आहे आणि त्याला आपण इत हा प्रत्यय जोडूया, तर आनंदित शब्द तयार होईल. तर आनंद हा शब्द आहे, इत हा प्रत्यय आहे आणि आनंदित हा प्रत्यय घटित शब्द आहे. तर मग आता ह्या प्रत्ययांची माहिती आपल्याला पाहिजे. तर आपला प्रत्यय म्हणजे काय कळालंय, शब्दाच्या पुढं, पलीकडं, नंतर, शेवटी, उजव्या बाजूला एक किंवा अनेक अक्षरं जोडली जातात त्या अक्षरांना प्रत्यय असं म्हणतात. आणि प्रत्यय लागून जो शब्द तयार होतो त्या शब्दाला प्रत्यय घटित शब्द किंवा प्रत्यय साधित शब्द असं म्हणतात. त्याप्रमाणे आनंद हा शब्द आहे, इत हा प्रत्यय आहे आणि आनंदित हा प्रत्यय घटित शब्द आहे किंवा प्रत्यय साधित शब्द आहे. याच्यावरती आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो. त्यानंतर आपण प्रत्ययांचे काही प्रकार पडतात ते आपण बघूया. तर सुरुवातीला प्रत्यय. या प्रत्ययांचे 2 प्रकारे वर्गीकरण केलं जातं. एक म्हणजे चरम प्रत्यय आणि 2 चरमेतर प्रत्यय. प्रत्ययांचं 2 प्रकारे वर्गीकरण केलं जातं. एक चरम प्रत्यय आणि 2 चरमेतर प्रत्यय. तर पहिल्यांदा आपण चरम प्रत्यय, चरम प्रत्यय, आणि दुसरा आहे चरमेतर प्रत्यय. चरमेतर प्रत्यय. आता चरम प्रत्यय म्हणजे काय, तर चरम शब्दाचा अर्थ आहे अंतिम, शेवटचा. म्हणजे ज्या प्रत्ययाच्या पुढे आणखी प्रत्यय लागत नाहीत अशा प्रत्ययांना चरम प्रत्यय असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ आपण समजा इथं राम शब्द लिहिला आणि त्याला आपण ने प्रत्यय लावला. ने प्रत्यय लावत असताना रामचं सामान्य रूप होईल रामा होईल आणि त्याला ने प्रत्यय लागेल रामाने. आता या रामाने शब्दाच्या पुढं आपल्याला आणखी प्रत्यय जोडता येणार नाहीत. रामाने या प्रत्ययाच्या पुढं आणखी प्रत्यय जोडता येणार नाही, म्हणजे हा शेवटचा प्रत्यय आणि हा प्रत्यय चरम प्रत्यय. मग ज्या प्रत्ययाच्या पुढे आणखी प्रत्यय जोडले जात नाहीत अशा प्रत्ययांना चरम प्रत्यय असं म्हटलं जातं. तर ह्या चरम प्रत्ययांचे 2 प्रकार पडतात. चरम प्रत्ययांचे 2 प्रकार पडतात. एक म्हणजे विभक्ती प्रत्यय चरम प्रत्ययांचे 2 प्रकार पडतात. एक विभक्ती प्रत्यय आणि 2 आख्यात प्रत्यय. आता विभक्ती प्रत्यय म्हणजे काय,
तर जे प्रत्यय नामासर्वनामांना लागतात आणि त्यांचा वाक्यातल्या इतर शब्दांशी संबंध दाखवतात अशा प्रत्ययांना विभक्ती प्रत्यय असं म्हटलं जातं. जसं की स, ला, ना, ते, ने, ए, ई, ही, शी, नी, ऊन, हून, चाचीचे, तय्या, नो हे विभक्ती प्रत्यय आणि विभक्ती प्रत्यय हे चरम प्रत्यय असतात, त्यांच्या पुढे आणखी प्रत्यय लागत नाहीत. त्याचप्रमाणे आख्यात प्रत्यय म्हणजे काय, तर जे प्रत्यय मूळ धातूला लागतात. त्याला मूळ धातू म्हणजे काय, तर मूळ धातू म्हणजे असा शब्द जो क्रिया दाखवतो आणि ज्याला कोणत्याही प्रकारचा प्रत्यय लागलेला नसतो. जसं की खा, पी, उठ, बस, जेव, झोप, धाव, पड, लिही, वाच, खेळ, हस, बोल, रड हे सगळे मूळ धातू आहेत. आणि ह्या मूळ धातूला जो प्रत्यय लागतो तो आख्यात प्रत्यय असतो. परंतु त्याच्यासाठी एक अट आहे की तो प्रत्यय लागल्यानंतर त्या शब्दाने वाक्याचा अर्थ पूर्ण करावा. म्हणजे आपल्याला आख्यात प्रत्ययांची कन्सेप्ट सांगताना असं सांगता येईल की मूळ धातूला लागणाऱ्या आणि वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या प्रत्ययांना आख्यात प्रत्यय असं म्हटलं जातं. जसं राम अभ्यास करतो असं वाक्य असेल तर करतो मधला तो जो प्रत्यय आहे तो आख्यात प्रत्यय, कारण तो कर या मूळ धातूला लागलेला आहे आणि त्यांनी वाक्याचा अर्थ पूर्ण केलाय. म्हणून मूळ धातूला लागणाऱ्या आणि वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या प्रत्ययांना आख्यात प्रत्यय असं म्हटलं जातं. आणि आख्यात प्रत्यय आणि विभक्ती प्रत्यय या दोघांचं वैशिष्ट्य असं आहे की दोन्ही प्रत्यय वाक्यात वापरले जातात. वाक्याच्या बाहेर त्यांचं कार्य नसतं, त्यांना वाक्यातच वापरावं लागतं. आणि ह्या दोघांचं अजून एक वैशिष्ट्य असं आहे की हे प्रत्यय लागल्यानंतर त्यांच्या पुढे आणखी प्रत्यय चालत नाहीत, म्हणजेच हे चरम प्रत्यय आहेत. आणि ह्या चरम प्रत्ययावरती आता परीक्षेमध्ये एक प्रश्न पण विचारला गेलाय. जसं 9 जुलै 2022 ला जी गट ब मुख्य परीक्षा झाली त्या परीक्षेमधला 26 नंबरचा प्रश्न आपण बघूया काय विचारला गेलाय तो. तर इथं बघा 9 जुलै 2022 प्रश्न क्रमांक 29 आहे. सॉरी, मराठीत कोणत्या प्रत्ययांना चरम प्रत्यय म्हणतात असा प्रश्न विचारलेला आहे. आणि मग विभक्ती प्रत्यय, तद्धित प्रत्यय, आख्यात प्रत्यय, पूर्व प्रत्यय असे पर्याय आहेत. तर आपल्याला माहिती आहे की विभक्ती प्रत्यय आणि आख्यात प्रत्यय हे चरम प्रत्यय असतात, म्हणून त्याचं उत्तर असणार आहे अ आणि ड बरोबर. आता अ आणि ड कुठे आहे, 29चं 3 उत्तर 3 नंबर मध्ये बघा अ आणि ड तुम्हाला दिसतं इथं. आणि मग आपण याचं उत्तर बघूया. प्रश्न क्रमांक 29 उत्तर 3 नंबर ए सेट मध्ये उत्तर बघायचंय. तर इथं 29 नंबरचा प्रश्न आणि त्याचं 3 नंबर उत्तर आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. तर हे झालं चरम प्रत्ययांबद्दल आपण माहिती पाहिली की प्रत्ययांचं आपण 2 प्रकारे वर्गीकरण केलं होतं, एक विभक्ती प्रत्यय आणि दुसरे आख्यात प्रत्यय. तर विभक्ती प्रत्ययांचे पण प्रकार आहेत, कारक प्रत्यय आहेत, उपपद प्रत्यय आहेत, ते आपण नंतर बघूया. त्याचबरोबर आख्यात प्रत्यय सुद्धा 2 प्रकारचे असतात, काळ दाखवणारे आणि अर्थ दाखवणारे. जसं वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ हे दाखवणारे प्रत्यय आख्यात प्रत्ययच असतात. तसंच अर्थ दाखवणारे प्रत्यय सुद्धा आख्यात प्रत्यय असतात. जसं की स्वार्थ, आज्ञार्थ, विध्यर्थ, संकेतार्थ हे जे अर्थ आहेत क्रियापदांचे हे दाखवणारे प्रत्यय सुद्धा आख्यात प्रत्यय असतात. थोडक्यात काळ आणि अर्थ दाखवणाऱ्या प्रत्ययांना सुद्धा आख्यात प्रत्यय म्हटलं तरी सुद्धा आख्यात प्रत्ययाची व्याख्या आपल्याला ती करता येते. त्यानंतर आपण चरमेतर प्रत्यय पाहूया. तर नेमकी चरम प्रत्ययाच्या उलट संकल्पना आहे चरमेतर प्रत्ययांची. ती अशी की ज्या प्रत्ययांच्या पुढे आणखी प्रत्यय जोडले जातात अशा प्रत्ययांना चरमेतर प्रत्यय असं म्हटलं जातं. मला एक चरमेतर प्रत्ययांचं उदाहरण दाखवतो. आपण गुलाम शब्द घेऊया. गुलाम हा शब्द नाम आहे आणि याला आपण गिरी हा प्रत्यय लावूया तर शब्द तयार होईल गुलामगिरी. तर आपण आता पाहिलं होतं की ज्या प्रत्ययाच्या पुढे आणखी प्रत्यय लागतात अशा प्रत्ययांना चरमेतर प्रत्यय असं म्हटलं जातं. तर गुलामगिरी मधल्या गिरी प्रत्ययाच्या पुढे आपल्याला ने प्रत्यय लावता येईल. गुलामगिरीने, गुलामगिरीचा, गुलामगिरीत असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे गिरी प्रत्ययाच्या पुढे आणखी प्रत्यय आपण लावू शकतो. आणि ज्या प्रत्ययांच्या पुढे आपल्याला आणखी प्रत्यय लावता येतात अशा प्रत्ययांना आपल्याला चरमेतर प्रत्यय असं म्हणावं लागतं. आणि म्हणून चरम प्रत्यय आणि चरमेतर प्रत्ययातला फरक आपल्या लक्षात आला असेल तर चरम प्रत्यय हे विभक्ती प्रत्यय आणि आख्यात प्रत्यय हे चरम प्रत्यय असतात की त्यांच्या पुढे आणखी प्रत्यय लागत नाहीत आणि चरमेतर प्रत्ययांच्या पुढे आणखी प्रत्यय लागतात. आता ह्या चरमेतर प्रत्ययामध्येच आपल्याला आणखी एक प्रकार प्रत्ययांचा पाहायला मिळतो, तो म्हणजे साधक प्रत्यय किंवा साधित प्रत्यय. याच्यावरती एकदा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने प्रश्न विचारलेला आहे, पुन्हा सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर साधक प्रत्यय म्हणजे काय तर किंवा साधित प्रत्यय म्हणजे काय ते आपण बघूया. साधक प्रत्यय किंवा साधित प्रत्यय 2 वेगळी नाव आहेत, कन्सेप्ट एकच आहे.
साधक प्रत्यय किंवा साधित प्रत्यय. त्याचा साधक प्रत्यय किंवा साधित प्रत्यय म्हणजे काय, तर जो प्रत्यय लागल्यानंतर शब्दाची जात बदलते किंवा नवीन अर्थाचा शब्द तयार होतो किंवा शब्दाचा प्रकार बदलतो, अशा प्रत्ययांना साधक प्रत्यय किंवा साधित प्रत्यय असं म्हणतात. जो प्रत्यय लागल्यानंतर मूळ शब्दाचा अर्थ बदलतो किंवा मूळ शब्दाची जात बदलते किंवा मूळ शब्दाचा प्रकार बदलतो, अशा प्रत्ययाला साधक प्रत्यय असं म्हणतात. त्याचे एक उदाहरण तुम्हाला दाखवतो. आपण आता इथं गरीब हा शब्द घेऊया. गरीब. आता गरीब या शब्दाची जात आहे विशेषण. गरीब शब्दाची जात आहे विशेषण. आपण त्याला ई प्रत्यय लावूया. ई प्रत्यय लावल्यानंतर गरीब शब्द होईल गरिबी. आणि गरिबी या शब्दाची जात आहे नाम. आणि मग ई प्रत्ययामुळे शब्दाची जात बदललेली आपल्याला पाहायला मिळते. गरीब शब्दाची जात विशेषण होती, गरिबी शब्दाची जात नाम आहे. ई प्रत्ययामुळे शब्दाची जात बदलली, तर ई प्रत्ययाला साधक प्रत्यय असं म्हणतात. साधक प्रत्यय. तर साधक प्रत्यय म्हणजे काय तुमच्या लक्षात आलं असेल की जो प्रत्यय लागल्यानंतर शब्दाची जात बदलते. शब्दाची जात नाही बदलली तर शब्दाचा प्रकार तरी बदलतो किंवा शब्दाचा प्रकार तरी बदलतो किंवा शब्दाचा अर्थ तरी बदलतो. असं काहीतरी घडतं तेव्हा त्या प्रत्ययाला साधक प्रत्यय असं म्हणतात. तर चरमेतर प्रत्यय म्हणजे काय ते आपण बघितलं की ज्या प्रत्ययाच्या पुढे आणखी प्रत्यय लागतात अशा प्रत्ययांना चरमेतर प्रत्यय असं म्हणतात. त्यानंतर आपण पाहिलं की चरमेतर प्रत्ययामध्येच चरमेतर प्रत्ययाचा तो प्रकार नव्हे, वेगळा प्रकार आहे, पण त्याच्यामध्येच आपल्याला तो पाहता येतो. तो म्हणजे साधक प्रत्यय किंवा साधित प्रत्यय, की जो प्रत्यय लागल्यानंतर शब्दाची जात बदलते किंवा नवीन अर्थाचा शब्द तयार होतो किंवा शब्दाचा प्रकार बदलतो. म्हणजे सामान्य नामाचं विशेष नाम किंवा विशेष नामाचं भाववाचक नाम असं काहीतरी होतं, तेव्हा त्या प्रत्ययाला साधक प्रत्यय किंवा साधित प्रत्यय म्हणतात. आणि ह्या साधक प्रत्ययाचे किंवा साधित प्रत्ययाचे दोन प्रकार पडतात. ते कोणते कोणते आपण बघूया. साधक प्रत्ययाचे किंवा साधित प्रत्ययाचे दोन प्रकार पडतात. एक म्हणजे कृत प्रत्यय. कृत प्रत्यय. आणि दुसरा तद्धित प्रत्यय. कृत प्रत्यय आणि तद्धित प्रत्यय असे साधक प्रत्ययाचे दोन प्रकार आहेत. आता कृत प्रत्यय म्हणजे काय, आपण पाठीमाग मूळ धातूला लागणारे प्रत्यय पाहिले होते की जे प्रत्यय मूळ धातूला लागतात आणि वाक्याचा अर्थ पूर्ण करतात अशा प्रत्ययांना आख्यात प्रत्यय असं म्हणतात. त्याचप्रमाणे कृत प्रत्यय देखील मूळ धातूलाच लागतात परंतु ते वाक्याचा अर्थ पूर्ण करत नाहीत. आणि म्हणून कृत प्रत्ययांची व्याख्या करताना आपल्याला असे सांगता येईल की मूळ धातूला लागणाऱ्या, वाक्याचा अर्थ अपूर्ण ठेवणाऱ्या आणि नवीन शब्द तयार करणाऱ्या प्रत्ययाला कृत प्रत्यय असं म्हणतात. म्हणजे समजा आपण एक मूळ धातू घेतला खा आणि या खा मूळ धातूला ऊन प्रत्यय लावला आपण तर खाऊन शब्द बनतो. आणि खाऊन शब्द वाक्याचा अर्थ पूर्ण करत नाही. तो जर आपण वाक्यात वापरला मी लाडू खाऊन एवढंच म्हटलं तर वाक्याचा अर्थ पूर्ण होणार नाही. म्हणून मूळ धातूला प्रत्यय लागून अपुरी क्रिया दाखवणाऱ्या प्रत्ययाला कृत प्रत्यय असं म्हटलं जातं. आणि कृत प्रत्यय लागून जो शब्द बनतो त्या शब्दाला कृदंत किंवा धातू साधित असं म्हणतात. म्हणजे खाऊन हे धातू साधित आहे. इथं बघा खा हा मूळ धातू आहे, याला मूळ धातू किंवा नुसतं धातू म्हटलं तरी चालतं. त्यानंतर त्याच्या पुढे जो प्रत्यय आहे तो कृत प्रत्यय आहे. आणि कृत प्रत्यय लागून जो शब्द बनलेला आहे त्याला धातू साधित किंवा कृदंत असं म्हटलं जाईल. तुम्हाला परीक्षेमध्ये हे विचारलं जातं धातू साधित ओळखा, कृदंत ओळखा. तर आपल्याला हे सांगता आलं पाहिजे की मूळ धातूला प्रत्यय लागून जो शब्द बनलाय तो कृदंत आहे किंवा धातू साधित आहे. फक्त हा प्रत्यय लागलेल्या शब्दाने वाक्याचा अर्थ पूर्ण करू नये एवढीच अपेक्षा आहे. मूळ धातूला प्रत्यय लागला आणि वाक्याचा अर्थ पूर्ण केला तर तो प्रत्यय आख्यात प्रत्यय म्हणून ओळखला जातो आणि त्या शब्दाला क्रियापद असं म्हणतात. म्हणजे आपण परत एकदा मूळ धातू घेतला इथं खा आणि त्याला तो प्रत्यय लावला तर खातो शब्द बनेल. तर इथं खा हा मूळ धातू आहे, त्याला जो
तो प्रत्यय लागलाय तो आख्यात प्रत्यय आहे आणि जे बनलेलं आहे ते क्रियापद आहे. म्हणजे आपल्याला असं सांगता येईल की मूळ धातूला दोन प्रकारचे प्रत्यय लागत असतात. फक्त दोनच प्रकारचे प्रत्यय मूळ धातूला लागतात. एक म्हणजे कृत प्रत्यय आणि दुसरा आख्यात प्रत्यय. कृत प्रत्यय लागल्यानंतर वाक्याचा अर्थ अपूर्ण राहतो, तो शब्द वाक्याचा अर्थ पूर्ण करत नाही. आणि आख्यात प्रत्यय लागल्यानंतर तो शब्द वाक्याचा अर्थ पूर्ण करतो. आणि मग मूळ धातूला प्रत्यय लागून क्रिया पूर्ण दाखवणाऱ्या शब्दाला क्रियापद असं म्हणतात आणि मूळ धातूला प्रत्यय लागून क्रिया अपुरी दाखवणाऱ्या शब्दाला धातू साधित किंवा कृदंत असं म्हटलं जातं. तर तुम्हाला परीक्षेमध्ये धातू साधिताची व्याख्या विचारली जाते, कृदंताची व्याख्या विचारली जाते, तेव्हा आपल्याला सांगता आली पाहिजे की मूळ धातूला प्रत्यय लागून अपुरी क्रिया दाखवणाऱ्या शब्दाला धातू साधित किंवा कृदंत असं म्हणतात. गट क मुख्य परीक्षा 2018 मध्ये प्रश्न क्रमांक 19 विचारलेला आहे. आपण बघूया काय विचारलाय तो. गट क मुख्य परीक्षा 2018 मध्ये धातू साधितावर एक प्रश्न विचारला गेलाय, तो आपण बघूया. तर गट क मुख्य परीक्षा 2018 प्रश्न क्रमांक 51 बघूया आपण काय आहे तो. धातूला विविध प्रत्यय लागून क्रिया अपुरी दाखवणाऱ्या शब्दांना काय म्हणतात. इथं बघा प्रश्न दिसतोय समोर तुम्हाला. धातूला प्रत्यय लागून क्रिया अपुरी दाखवणाऱ्या शब्दांना काय म्हणतात. आपल्याला माहिती आहे की मूळ धातूला दोन प्रकारचे प्रत्यय लागत असतात, कृत आणि आख्यात. कृत प्रत्यय लागल्यानंतर जो शब्द बनतो त्याला धातू साधित किंवा कृदंत म्हणतात. आणि त्या पर्यायामध्ये कृदंत पण आहे आणि क्रियापद पण आहे. पण क्रियापद कधी बनतं, जेव्हा वाक्याचा अर्थ पूर्ण होतो. जेव्हा अपूर्ण राहतो तेव्हा त्याला धातू साधित किंवा कृदंत म्हणतात. म्हणून उत्तरेचा 1 नंबर येणं गरजेचं आहे. तर प्रश्न क्रमांक 51चं उत्तर 1 आहे. आपण बघूया गट क मुख्य परीक्षेमध्ये ए सेट मध्ये बघा प्रश्न क्रमांक 51 आणि त्याचं उत्तर 1 आलेलं आपल्याला पाहायला मिळतं. तर याच्यातून आपल्याला कृत प्रत्यय म्हणजे काय ते समजलं असेल. जे प्रत्यय मूळ धातूला लागतात आणि वाक्याचा अर्थ अपूर्ण ठेवतात अशा प्रत्ययांना कृत प्रत्यय असं म्हणतात. आणि हे प्रत्यय वाक्याचा अर्थ अपूर्ण ठेवताना नवीन शब्द देखील तयार करतात. म्हणून तर या प्रत्ययांना आपण साधक प्रत्यय असं सुद्धा म्हटलेलं आहे वरती. साधक प्रत्ययाचे प्रकारच आपण पाहतोय, कृत प्रत्यय आणि तद्धित प्रत्यय. त्यानंतर तद्धित प्रत्यय म्हणजे काय, तर मूळ धातू सोडून म्हणजे मूळ धातूला न लागता, म्हणजे जे शब्द क्रिया दाखवतात त्यांना न लागता इतर शब्दांना लागणाऱ्या प्रत्ययांना तद्धित प्रत्यय असं म्हणतात. मूळ धातू सोडून इतर शब्दांना जे प्रत्यय लागतात अशा प्रत्ययांना तद्धित प्रत्यय असं म्हटलं जातं. खास करून तद्धित प्रत्यय नामाला आणि विशेषणाला लागत असतात. तर मूळ धातू सोडून इतर शब्दांना लागणाऱ्या प्रत्ययांना तद्धित प्रत्यय असं म्हटलं जातं. आणि तद्धित प्रत्यय लागून जो शब्द बनतो त्या शब्दाला शब्द साधिते किंवा तद्धिते असं म्हटलं जातं. तर अशा प्रकारे आपण कृत प्रत्यय म्हणजे काय पाहिलं, त्यानंतर तद्धित प्रत्यय म्हणजे काय पाहिलं. हे मराठीमधले 4 महत्त्वाचे प्रत्यय आहेत. या प्रत्ययांखेरीज इतर प्रत्यय अजून मराठी भाषेमध्ये नाहीत. एक विभक्ती प्रत्यय आहे, दुसरा आख्यात प्रत्यय आहे, तिसरा कृत प्रत्यय आहे आणि चौथा तद्धित प्रत्यय आहे. ह्या 4 प्रत्ययांवरतीच मराठी व्याकरणामधल्या सगळ्या संकल्पना प्रत्ययांच्या संदर्भातल्या त्याच्यामध्ये फिरत असतात. तर आपण कृत प्रत्ययांचे 2 प्रकार पडतात ते बघूया. तर कृत प्रत्यय 2 प्रकारचा असतो. एक संस्कृत कृत प्रत्यय. तर हा पण प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारला जातो की संस्कृत कृत प्रत्यय लागलेला शब्द ओळखा. तर संस्कृत कृत प्रत्यय आणि 2 मराठी कृत प्रत्यय. मराठी कृत प्रत्यय असे कृत प्रत्ययाचे 2 प्रकार आहेत. म्हणजे कृत प्रत्यय काही मराठी मधले तर काही संस्कृत मधले आहेत. तर आपल्याला ते ओळखता आलं पाहिजे की कोणता प्रत्यय संस्कृत मधला आहे आणि कोणता प्रत्यय मराठी मधला आहे. त्याचप्रमाणे तद्धित प्रत्ययांचे 3 प्रकार पडतात. कोणते कोणते ते बघूया आपण. तद्धित प्रत्ययांचे 3 प्रकार आहेत. त्यातला पहिला आहे संस्कृत तद्धित प्रत्यय. संस्कृत तद्धित प्रत्यय. 2 मराठी तद्धित प्रत्यय. मराठी तद्धित प्रत्यय. आणि 3 फारसी किंवा अरबी तद्धित प्रत्यय. फारसी किंवा अरबी तद्धित प्रत्यय. आणि हे संस्कृत कृत प्रत्यय आणि मराठी कृत प्रत्यय लागून जो शब्द बनणार आहे का
त्या शब्दाला धातू साधित किंवा कृदंत असं नाव आहे. आपण अगोदरच पाहिलंय, धातू साधित म्हणतात त्याला, किंवा त्याला कृदंत असं पण म्हटलं जातं. आणि संस्कृत, मराठी आणि फारसी तद्धित प्रत्यय लागून जो शब्द बनणार आहे त्या शब्दाला शब्द साधित, त्या शब्दाला शब्द साधिते शब्द साधिते किंवा तद्धिते असं म्हणतात. तर हे याच्या सगळ्यावरती आपल्याला परीक्षेला प्रश्न विचारला जातो. प्रत्यय म्हणजे काय ते विचारलं जातं. त्यानंतर प्रत्यय लागून जो शब्द बनतो त्या शब्दाला काय म्हणतात ते आपण पाहिलं की प्रत्यय घटी शब्द असं म्हणतात. त्यानंतर प्रत्ययांचे दोन प्रकार, चरम प्रत्यय, चरमेतर प्रत्यय. साधक प्रत्ययाची कन्सेप्ट तुम्हाला परीक्षेमध्ये विचारली जाते. त्यानंतर कृत प्रत्यय म्हणजे काय, तद्धित प्रत्यय म्हणजे काय, कृत प्रत्यय लागून जो शब्द बनतो त्या शब्दाला काय म्हणतात, कृत प्रत्ययाचा प्रकार कोणता आहे, संस्कृत आहे का मराठी आहे, तद्धित प्रत्ययाचा प्रकार कोणता आहे ते विचारलं जातं. धातू साधित ओळखा किंवा शब्द साधित ओळखा असा प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारला जातो. आता एक प्रश्न आपण बघूया. राज्यसेवा मुख्य परीक्षा आहे, 24 सप्टेंबर 2016 पेपर आहे आणि प्रश्न क्रमांक 18 आहे. काय विचारला गेलाय आपण बघूया. पुढीलपैकी शब्द साधित व तद्धित ओळखा. आता शब्द साधित ओळखायला सांगितलंय म्हटल्यानंतर मूळ धातूला प्रत्यय लागलेला नसला पाहिजे. मूळ धातू सोडून इतर शब्दांना प्रत्यय लागलेल्या शब्दांना इतर शब्दांना लागलेल्या प्रत्ययांना आपण तद्धित प्रत्यय असं म्हणत असतो. तर यादव पहिला शब्द दिलाय त्यांनी. तर यादव मध्ये अ हा प्रत्यय आहे, संस्कृत प्रत्यय आहे हा. यदू शब्दाला लागलेला आहे. यदू हे नाव आहे राजाचं, म्हणजे हा धातू नाही, म्हणजे हा प्रत्यय तद्धित आहे. आणि तद्धित प्रत्यय लागून जो शब्द बनतो तो शब्द साधित, म्हणजे यादव हा शब्द साधित आहे. त्यानंतर पुढचा शब्द आहे खडक. तर या खडक शब्दाला आळ हा प्रत्यय लागलेला आहे. खडक अधिक आळ, खडकाळ. आणि खडक हा मूळ धातू नाही, तर मूळ धातू सोडून इतर शब्दांना जे प्रत्यय लागतात त्या प्रत्ययांना तद्धित प्रत्यय म्हणतात. आणि तद्धित प्रत्यय लागून जो शब्द बनतो त्या शब्दाला शब्द साधित म्हणतात. आणि मग ए मध्ये यादव हे शब्द साधित आहे आणि खडकाळ मधलं सुद्धा खडकाळ हे सुद्धा शब्द साधित आहे बी मधलं. आता माय हा सिद्ध शब्द आहे. सिद्ध शब्द म्हणजे काय असतो, ज्या शब्दाला कुठल्याही प्रकारचा प्रत्यय, उपसर्ग वगैरे लागलेला नसतो अशा शब्दांना सिद्ध शब्द असं म्हणतात. आणि म्हणून माय हा सिद्ध शब्द आहे. त्याचप्रमाणे कर्ण हा तत्सम शब्द आहे आणि सगळे तत्सम शब्द हे सिद्ध शब्द असतात, कारण तत्सम शब्दांनाही कुठले प्रत्यय वगैरे लागलेले नसतात. त्यामुळे माय आणि कर्ण हे सिद्ध शब्द आहेत. आपल्याला साधित शब्द ओळखायला सांगितलंय आणि त्या साधित शब्दामध्ये आपल्याला शब्द साधित ओळखायला सांगितलंय, म्हणजे मूळ धातू सोडून इतर शब्दांना प्रत्यय लागून बनलेले शब्द ओळखायला सांगितले. तर साहजिकच आहे ए आणि बी उत्तर आलं पाहिजे. तर ए आणि बी पर्याय कुठे बघूया आपण. तर पहिलाच पर्याय आपल्याला दिसतो इथं, ए आणि बी बरोबर, सी आणि डी चूक. तर प्रश्न क्रमांक 18 पर्याय क्रमांक 1 उत्तर बघूया आपण. ए सेट मध्ये उत्तर बघायचंय. ते प्रश्न क्रमांक 18 त्याचं उत्तर 1 क्रमांक आपल्याला दिलेलं तर पाहायला मिळतं आयोगाने. ठीक आहे. त्यानंतर पुढे जाऊया. अजून एक प्रश्न मी तुम्हाला दाखवणार आहे. तर प्रश्न आहे 24 ऑगस्ट 2018 गट ब मुख्य परीक्षा आणि या परीक्षेमधला 37 नंबरचा प्रश्न काय विचारलाय ते आपण बघूया. 37 हा. पुढीलपैकी हा शब्द प्रत्यय साधित आहे. आपल्याला इथं प्रत्ययाचा प्रकार ओळखायचा नाही, तर प्रत्यय लागून जो शब्द बनतो त्या शब्दाला प्रत्यय घटित शब्द किंवा प्रत्यय साधित शब्द म्हणतात. तर फक्त प्रत्यय लागलेला शब्द ओळखायचा आहे. तर त्याग शब्दामध्ये ई प्रत्यय लागून त्यागी शब्द बनलेला आहे, म्हणजे इथं हा प्रत्यय साधित शब्द आहे. त्यानंतर पथ शब्द आहे. पथ शब्दाला इक हा संस्कृत प्रत्यय लागलेला आहे, म्हणजे हा सुद्धा प्रत्यय साधित शब्द आहे. पुजारी मध्ये आरी प्रत्यय लागलेला आहे, हा सुद्धा प्रत्यय साधित शब्द आहे. आणि उडी शब्दामध्ये उड या शब्दाला ई प्रत्यय लागून उडी हा शब्द बनलेला आहे. एकूणच काय, हे चारही शब्द प्रत्यय साधित आहेत. मग याचं उत्तर कुठे बघा. 37चं उत्तर वरीलपैकी सर्व पर्याय योग्य असं उत्तर येते. प्रश्न क्रमांक 37 पर्याय क्रमांक 4 गट ब मुख्य परीक्षा. प्रश्न क्रमांक 37 आणि त्याचं 4 नंबर उत्तर आलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर पुढे अजून एक प्रश्न आपण पाहूया. PSI मुख्य परीक्षा आहे, 21 सप्टेंबर 2014चा पेपर आहे आणि या परीक्षेमध्ये 31 नंबरचा प्रश्न काय विचारलाय ते बघूया आपण. खालीलपैकी प्रत्येक घटित शब्द ओळखा विचारलाय. आता आपल्याला माहिती आहे की प्रत्यय लागून जो शब्द तयार होतो त्या शब्दाला प्रत्येक घटित शब्द असं म्हणतात. पहिला शब्द आहे फट फजिती.
तर फट हा उपसर्ग आहे. उपसर्ग शब्दाच्या मागे जोडले जातात आणि प्रत्यय शब्दाच्या पुढे जोडले जातात. ही शब्दाची पुढची बाजू आहे, ही शब्दाची मागची बाजू आहे. तर हा फट हा मागच्या बाजूला जोडला गेलेला आहे, मग त्याला उपसर्ग म्हणतात. उपसर्ग म्हणजे काय? शब्दाच्या मागे, पूर्वी, अगोदर, अलीकडे, सुरुवातीला, डाव्या बाजूला एक किंवा अनेक अक्षरे जोडली जातात, त्या अक्षरांना उपसर्ग असं म्हणतात. म्हणून फट हा उपसर्ग आहे. उपसर्ग लागून तयार होणारा शब्द उपसर्ग घटित शब्द म्हणून ओळखला जातो किंवा उपसर्ग साधित शब्द म्हणून ओळखला जातो. तर फटफजिती हा उपसर्ग साधित शब्द आहे, त्यामुळे ते आपलं उत्तर नाही. सरकार मधला सर हा सुद्धा उपसर्ग आहे, कार या शब्दाला तो लागलाय म्हणजे हा सुद्धा उपसर्ग घटित शब्द आहे. हररोज मधला हर सुद्धा उपसर्ग आहे, हा सुद्धा उपसर्ग घटित शब्द आहे. आणि रमणीय मधला अणीय हा प्रत्यय आहे, अणीय, आणि हा प्रत्यय लागून रमणीय शब्द बनलेला आहे. आता तुम्ही म्हणाल की रमणीय शब्द खाली न बाणाचा दिसतोय आणि वरती अणीय प्रत्यय मध्ये नळाचा न का लिहिलाय मी? तर बघा, रमणीय शब्द आहे, तर असं समजा की रमणीय मधल्या न बाणाच्या ठिकाणी नळाचाच न आहे आणि नळाचा न आणि रवीचा र यांच्यामध्ये जर क वर्गातलं व्यंजन आलं म्हणजे क, ख, ग, घ, ग, किंवा प वर्गातलं व्यंजन आलं प, फ, ब, भ, म, किंवा य, व, ह अशी तीन म्हणजे पहिली 5, दुसरी 5 आणि नंतरची 3, 13 व्यंजन आली तर नळाचा न बाणाचा बनतो. आणि तो म हे प वर्गातलं व्यंजन मध्ये आलेलं आहे, प, फ, ब, भ, म, आणि म्हणून म हे व्यंजन र आणि नळाच्या न मध्ये आलं तर नळाचा न बाणाचा बनतो आणि म्हणून इथं नळाच्या जागी न बाणाचं बनलेलं आहे. मुळात प्रत्ययामध्ये तो नळाचाच आहे पण बनताना तो बाणाचा बनला, त्याचं कारण तुम्हाला कळालेलं आहे. म्हणून रमणीय हा प्रत्यय घटित शब्द आहे आणि अशी जी प्रक्रिया घडते नळाचा न बाणाचा घडण्याची ती फक्त संस्कृत भाषेमध्ये घडते, तत्सम शब्दांच्या संदर्भात घडते, संस्कृत प्रत्ययांच्या संदर्भात घडते. म्हणून हा प्रत्यय संस्कृत आहे हे पण आपल्याला ओळखता येईल. आणि मग आपल्याला काही प्रत्ययाचा प्रकार सांगायचा नव्हता, फक्त आपल्याला प्रत्यय लागलेला शब्द ओळखायचा होता. तर रमणीय मध्ये रम या शब्दाला अणीय प्रत्यय लागून रमणीय हा शब्द बनलेला आहे. तो प्रत्यय घटित शब्द आहे. म्हणून आपल्या 31 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. बघा, प्रश्न क्रमांक 31 पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर आलेलं आपल्याला तर पाहायला मिळते ए सेट मध्ये. ठीक आहे, त्यानंतर पुढे जाऊया. पुढचा प्रश्न तुम्हाला दाखवतो. 25 जून 2017 PSI मुख्य परीक्षेला विचारला प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 11 आहे. काय विचारलाय बघूया आपण. बंधुता हा शब्द शब्दसिद्धीच्या कोणत्या प्रकारातील आहे? तर उपसर्ग घटित, अभ्यस्त, प्रत्यय घटित आणि सामासिक. तर बंधू हा शब्द आहे, त्याला ता हा प्रत्यय लागलेला आहे आणि म्हणजेच हा प्रत्यय घटित शब्द आहे आपल्याला सांगता येईल आणि म्हणून पर्याय क्रमांक 3 हेच उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 11 त्याचं उत्तर 3. तर प्रश्न क्रमांक 11चं 3 उत्तर ए सेट मध्ये आलेलं आपल्याला पाहायला मिळेल. अजून एका प्रश्नाकडे जाऊया आपण. PSI मुख्य परीक्षा 8 डिसेंबर 2013 चा पेपर आहे. या परीक्षेमधला प्रश्न क्रमांक 7 काय विचारला गेलाय बघूया आपण. खालील विधानांपैकी योग्य विधान निवडायला सांगितलंय. तर प्रत्यय हे नेहमी शब्दाच्या किंवा धातूच्या पूर्वी येतात, हे विधान चुकीचं आहे. कारण आपल्याला माहिती आहे की प्रत्यय शब्दाच्या पुढे लागतात. शब्दाच्या पुढे, पलीकडे, नंतर, शेवटी, उजव्या बाजूला, पलीकडे एक किंवा अनेक अक्षरे जोडली जातात, त्यांना प्रत्यय म्हणतात. प्रत्यय शब्दाच्या पूर्वी लागत नाहीत म्हणून पहिलं विधान चूक आहे. त्यानंतर उपसर्गाला स्वतःचा सूचक अर्थ असतो, हे विधान बरोबर आहे. आणि सामासिक शब्दात 2 शब्द, आता एक आपल्याला बरोबर विधान निवडायला सांगितलंय आणि आपल्याला बरोबर विधान मिळालेलं आहे, त्यामुळे 2 नंबर याचं उत्तर आहे. त्यामुळे साहजिकच आहे की 3 नंबरचं विधान आणि 4 नंबरची विधानं चुकीची आहेत, ती वाचायची पण आपल्याला गरज नाही कारण आपल्याला योग्य विधान आपल्याला सापडलेलं आहे. उपसर्गाला स्वतःचा सूचक अर्थ असतो. खरं तर हा प्रश्न दाखवण्याचं प्रयोजन काय, तर आपल्याला हे कळावं की प्रत्येक शब्दाच्या मागे जोडले जात नाही तर पुढे जोडले जातात, पूर्वी जोडले जात नाही तर नंतर जोडले जातात, अगोदर जोडले जात नाही तर शेवटी जोडले जातात. हे दाखवण्यासाठी हा प्रश्न मी तुम्हाला दाखवलाय. तर प्रश्न क्रमांक 7 त्याचं उत्तर 2 आहे. बघा, हा प्रश्न क्रमांक 7 आहे आणि ए सेट मध्ये त्याचं उत्तर 2 नंबर आलेलं आपल्याला पाहायला मिळते. अजून एक प्रश्न मी तुम्हाला दाखवणार आहे. तर 8 डिसेंबर 2013 चा प्रश्न आहे PSI मुख्य परीक्षेचा आणि प्रश्न क्रमांक 35 आहे. आपण बघूया काय विचारला गेलाय तो. पुढीलपैकी मराठी प्रत्यय लागून तयार होणारी शब्दसारिती कोणती? आता आपल्याला शब्दसारित तर ओळखता येत आहे पण शब्दसारिताचे 2 प्रकार आहेत. म्हणजे शब्दसारिताला 3 प्रकारचे प्रत्यय लागत असतात, मराठी, संस्कृत, फारसी आणि अरबी. तर आपल्याला त्यातून मराठी प्रत्यय लागलेले शब्द ओळखायचे.
तर आता दुसऱ्या पर्यायाकडे आपण जेव्हा बघतो यादव, राघव, सौभद्र, तर ही पुराणातली नावं आहेत, महाभारतातली नावं आहेत किंवा रामायणातली नावं आहेत. तर पुराण, रामायण, महाभारत या सगळ्या प्रकारची नावं जी येतात त्यांच्यामध्ये ती तत्सम असतात, ते संस्कृतमधून मराठीमध्ये आलेली आहेत. मग साहजिकच आहे त्यांना मराठी प्रत्यय लागत नाही. संस्कृत शब्दांना नेहमी संस्कृत प्रत्यय लागत असतात. आपल्याला मराठी प्रत्यय सांगितलाय तर 2 नंबर उत्तर याचं येणार नाही. त्यानंतर अजून एक गोष्ट तुम्हाला माहित असेल की मराठी शब्दामध्ये शेवटचं अक्षर अकारांत असेल, म्हणजे मराठी शब्दाच्या शेवटी जर अ स्वर आला असेल तर त्याच्या अलीकडे येणारी वेलांटी आणि उकार मराठीमध्ये दुसरा लिहितात. इथं पहिली वेलांटी आपल्याला उत्कंठीमध्ये दिसते, म्हणजे साहजिकच 4 नंबर याचं उत्तर येणार नाही. त्यानंतर जेव्हा तुम्ही महत्व शब्द बघता तेव्हा तुम्हाला साहजिकच संधीची आठवण होणार आहे. महत अधिक त्व, महत्व प्रथम व्यंजन संधीचा प्रकार येतो आणि मग संधी झालेला प्रत्येक शब्द तत्सम असतो आणि हे सगळे तत्सम शब्द संस्कृतमधून मराठीमध्ये आलेले आहेत, म्हणजे साहजिकच याचं उत्तर 3 नंबर सुद्धा येणार नाही. आणि म्हणून उनाडकी मधला की हा प्रत्यय मराठी आहे, भांडखोर मधला खोर हा प्रत्यय मराठी आहे आणि वेडसर मधला सर हा प्रत्यय मराठी. म्हणजेच 35चं उत्तर 1 आहे. आपल्याला मराठी प्रत्यय लागून तयार झालेली शब्द सारित ओळखायला सांगितली होती आणि म्हणून पर्याय क्रमांक 1. 35 प्रश्न क्रमांक 35 उत्तर 1. तर हे बघा प्रश्न क्रमांक 35 आणि त्याचं उत्तर 1 नंबर आलेलं आपल्याला पाहायला मिळते. याच परीक्षेतला आपण 36 नंबरचा प्रश्न सुद्धा बघणार आहोत. 35चा आता बघितला आपण, 36 सुद्धा त्याच्यावरच विचारला गेलाय. रक्षक या शब्दातील संस्कृत प्रत्यय कोणता विचारलाय? तर मूळ शब्द आहे रक्ष आणि त्याला अक हा प्रत्यय लागलेला आहे. आता प्रत्ययांचा अभ्यास करताना तुमच्या लक्षात येईल रक्षक मध्ये फक्त आपल्याला क दिसतंय पण क च्या अगोदर अ आहे. रक्षक अधिक अक, रक्ष अधिक अक, रक्षक असा शब्द बनलेला आहे. त्यामुळे प्रत्यय क नसून अक आहे आपल्याला माहित होईल, पण त्यासाठी प्रत्ययांचा अभ्यास करणं मात्र गरजेचं आहे. तर मग प्रश्न क्रमांक 36 त्याचं उत्तर 4 नंबर आहे. तर प्रश्न क्रमांक 36 त्याचं उत्तर 4 नंबर आलेलं आपल्याला इथं ए सेट मध्ये पाहायला मिळते. त्यानंतर 22 जुलै 2012चा PSI मुख्य परीक्षेचा पेपर आपण बघूया. याच परीक्षेमध्ये एक प्रश्न विचारला गेलाय 59 नंबरचा. काय बघूया आपण? मराठी प्रत्यय व त्यापासून बनवलेला धातू साधित. आता धातू साधित म्हणजे काय आपल्याला माहिती आहे, मूळ धातूला प्रत्यय लागला पाहिजे. तर मंदिर या शब्दाला कुठलाही प्रत्यय लागलेला नाही, तो सिद्ध शब्द आहे. जल या शब्दालाही कोणता प्रत्यय लागलेला नाही, अत्तर शब्दालाही कोणता प्रत्यय लागलेला नाही, म्हणजे चराई हा मराठी प्रत्यय लागून तयार होणारा धातू साधित शब्द आहे आपल्याला सांगता येईल. तर इथं चरणे म्हणजे खाणे, जसं जनावरे चरतात त्यातला चर हा मूळ धातू आहे आणि त्याला आई प्रत्यय लागलाय. चर अधिक आई चराई आणि मग हा मराठी प्रत्यय आणि धातू साधित आहे. कारण आपल्याला माहितीये मूळ धातूला प्रत्यय लागून बनलेल्या शब्दाला आपण धातू साधित असं म्हणतो आणि म्हणून हा धातू साधित आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 59 त्याचं उत्तर आहे 1 नंबर. प्रश्न क्रमांक 59 आणि त्याचं हे 1 नंबर उत्तर आलेलं आपल्याला इथं पाहायला मिळते. त्यानंतर याच परीक्षेमधला 61 नंबरचा प्रश्न पण आपण बघूया काय विचारला गेलाय तो. रक्षक, वंदना, श्रवणीय, रसिक हे प्रत्यय लागून तयार होणारी धातू साधित, हे कोणते प्रत्यय लागून तयार होणारी धातू साधित आहेत असा प्रश्न आपल्याला विचारलाय. धातू साधित विचारलेत तर खाली पर्याय आपण बघतोय मराठी, संस्कृत, फारसी, गुजराती असे पर्याय आहेत. तर आपल्याला माहितीये की धातू साधित हे कृत प्रत्यय लागून बनतं आणि कृत प्रत्ययाचे 2च प्रकार आपण पाहिलेले आहेत, एक संस्कृत आणि दुसरा मराठी. म्हणजे याचं उत्तर गुजराती प्रत्यय येणार नाही, फारसी प्रत्यय येणार नाही, एकतर मराठी किंवा संस्कृती. कारण कृत प्रत्ययाचे 2च प्रकार आहेत, धातू साधित ते 2 प्रकारचे प्रत्यय लागूनच बनतात, एक मराठी आणि दुसरं संस्कृत. आता जेव्हा आपण रसिक शब्दाकडे बघतो तेव्हा अंत्य अक्षर अकारांत आहे, त्याला वेलांटी पहिली आहे. तर मराठीमध्ये असं चालत नाही, मराठीमध्ये वेलांटी दुसरी येते, दीर्घ येते. इतर रस्वय म्हणजे नक्कीच हा प्रत्यय मराठी नाही म्हणजे संस्कृत आहे. म्हणून याचं उत्तर आहे संस्कृत प्रत्यय लागून प्रत्यय व त्यापासून बनलेली धातू साधिते हे उत्तर आहे याचं. प्रश्न क्रमांक 61 आणि त्याचं उत्तर 2. तर प्रश्न क्रमांक 61 आणि त्याचं हे 2 नंबर उत्तर आलेलं आपल्याला इथं पाहायला मिळतं. तर अशा प्रकारे प्रत्ययांबद्दल आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न कशा प्रकारे विचारला जातो आणि प्रत्ययांचा अभ्यास कसा करावा हे आपल्याला कळावं, हे आजच्या ह्या थोड्याफार वेळेमध्ये घेतल्या जाणाऱ्या लेक्चरचा उद्देश होता. यातून तुम्हाला समजलं असेल की प्रत्ययांचा अभ्यास आपण कोणत्या दिशेने केला पाहिजे, काय काय
समजून घेतलं पाहिजे, ज्याच्यामुळे आपल्याला प्रत्येकावरती परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न सुटेल आणि आपला मार्क जाणार नाही, आपल्याला सगळे प्रश्न बरोबर येतील. एवढं तुम्हाला यातून कळलं असेल तर आजच्या लेक्चरचा उद्देश साध्य झाला असं मला म्हणता येईल. तर आपण आज थांबतोय. धन्यवाद.